शेतातून चण्याचे कट्टे आणताना ट्रॉली पलटी होत असली बा तर का म्हणता पोट्टे हो, मी तुमचा लाडका वेदांत. आतापर्यंत आपण पाहिलो की आपली चण्याचे ढिगे काढणं झाले, गहू काढणं झाला आणि आपल्या जवळच्या वावरातला चणा पण काढणं झाला. पण काही काम राहून गेले, जसे चण्याचे कट्टे शिवायचे राहिले, गहू भरायचा राहिला आणि घराकडे आणायचं राहिला. तर आता आपल्याला हे चण्याचे कट्टे शिवायचे आहे. तर मी आणि सावंत काका चण्याचे कट्टे शिवायला लागलो. तसंच आपल्याला दुसरं काम होतं. हा गहू आपल्याला कट्ट्यामध्ये भरायचा होता. मग मी आणि हा गव्हाचे कट्टे भरायला लागलो. मग तेवढ्यातच हा भाऊ आला, आम्हाला पण व्लॉग मध्ये घे म्हणते. मग तेल घेतला व्लॉग मध्ये आणि गव्हाचे कट्टे भरून घेतले आणि शिवणे घेतले. मग मी आलो डायरेक्ट गावामध्ये. कायले हे ट्रॅक्टर नाही आले. मग शेतात आलो, कट्टे भरायला लागलो. माणसं कमी असल्यामुळे मला हातभार करायला लागला. मग हे कट्टे पण उचलून घेतले. मग आता आपल्याला भरायचे ते हे गव्हाचे कट्टे. मग गव्हाचे कट्टे पण भरून घेतले आणि ट्रॅक्टर भरून आम्ही निघायला लागलो. पण हा रस्ता थोडा बेकार, आम्हाला वाटलं पलटी होते काय का, पण पलटी झाला नाही आणि आपल्या गोडाऊन मध्ये आणून माल टाकून दिला. कारण आपले ते कट्टे शिवायचे राहिले होते. आपल्या वैभवताचा ट्रॅक्टर होय, कोणाला भाड्याने लागत असेल तर सांगावे पोट्टे हो. मग कट्टे शिवणं झाले आणि ट्रॅक्टर मध्ये भरून टाकले आणि आपल्या शेड मध्ये आणून रचवणी दिले. तर भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. राम कृष्ण हरी.